हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत। आपण अनेक प्रकारचे पॅटीस करतो, वेज पॅटीस, खिमा पॅटीस, चिकन पॅटीस। तुम्ही माझा लास्ट टाइमचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यात आपण फिश पॅटीस केले। तर आज आपण करणार आहोत कोळंबीचे पॅटीस। या पॅटीसला आपण 3 प्रकारे कोटिंग करू शकतो। एक आहे ते मैद्याच्या स्लरीतलं, दुसरं आहे ते अंडा आणि ब्रेड क्रम्स लावून, आणि तिसरा प्रकार जो आज आपण करणार आहोत तो आहे कॉर्नफ्लेक्सच्या सुऱ्यात बुडून। करूया सुरुवात, चला। कोळंबीच्या पॅटीससाठी आपल्याला लागणार आहे कोळंबी, उकडलेला बटाटा, कांदा, 8-10 लसणीच्या पाकळ्या, अर्धा लिंबू, 4 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, लाल तिखट, हळद, कॉर्नफ्लॉवर, धणा पावडर, गरम मसाला, मीठ आणि कॉर्नफ्लेक्स। आता आपण हे हिरवं वाटण करून घेऊया, म्हणजे मिरची, कोथिंबीर आणि लसणाचं। हे वाटायसाठी थोडं पाणी टाकते याच्यात। आपण ही कोळंबी घेतली आहे। मी ही कोळंबी जरा कालच आणून ठेवली होती, म्हणून त्याला थोडं हळद आणि मीठ लावून ठेवलंय, म्हणजे ती चांगली राहते। तर कोळंबीला आता आपण मॅरिनेट करून घेऊया। हळद, लाल तिखट, गरम मसाला, धणापूड, थोडं मीठ, लिंबू। आता सगळे मसाले टाकलेत मी। आता हे छान मिक्स करून घेते। आता ही कोळंबी मी जरा मॅरिनेट होऊ देते थोड्या वेळ। कोळंबीच्या फोडणीसाठी मी हा कांदा बारीक चिरून घेते। आता ह्याला सगळे कोरडे मसाले लावून झालेत। आता मी ह्याच्यात वाटण लावून घेते ह्याला। ही कोळंबी आपण आता कांद्यावर परतून घेऊयात। थोडं तेल टाकते त्याच्यात, 1-2 चमचे बस। तेल तापले, थोडा हिंग, आता हा बारीक चिरलेला कांदा टाकते। आपली कोळंबी आता छान चवताळली गेली आहे। आता आपण पाणी घालूया त्यात। शिजायपुरतं पाणी घालायचं, जास्त नाही, आणि झाकण ठेवते। या कोळंबीला मसाला लावताना हळद मी कमी घेतले, कारण आधीच मी कोळंबीला हळद लावून ठेवली होती। म्हणजे बाजारातून आणल्यानंतर आपण जर 2-4 दिवस ठेवणार असो तर त्याला थोडीशी हळद लावली की ती चांगली राहते, टिकते चांगली। आपली कोळंबी शिजते तोपर्यंत मी बटाटे सोलून घेते आणि किसून पण घेऊयात, म्हणजे वरचं जे आवरण आहे ते तयार होईल। आता नवीन बटाटा आहे म्हणून चांगला आहे, पण तुम्हाला जर वाटलं की बटाटा खूप, म्हणजे बटाट्यात पाणी खूप राहिलं आहे असं जरा वाटलं, तर मग तुम्ही न किसता त्याला नुसतंच मॅश करून घ्या, कारण किसल्यावर मग ते वळलं नाही जाणार नीट। आणि आणखीन एक टिप, कुठलेही पॅटीस करताना जेव्हा बटाट्याचं कवर तुम्ही वापराल तेव्हा उकडलेले बटाटे फ्रीजमध्ये ठेवायचे, आणि नंतर जेव्हा पॅटीस करायचे त्याच्या 1 तासभर आधी काढायचं बाहेर, म्हणजे मग ते छान फर्म असतात बटाटे, चांगले होतात, त्याचं बाहेरचं कोटिंग छान होतं। मस्त छान वास येतोय बरं का, आणि असं जरा झणझणीत पण आहे, छान आवडेल तुम्हाला नक्की। आता हे आपण चांगलं ड्राय होऊ देऊयात। ऑलमोस्ट झाले ड्राय। आपली कोळंबी इथे तयार आहे। आता ही मी एका बोलमध्ये काढून घेते आणि गार करत ठेवूयात। ही कोळंबी चांगली कोरडी करून घ्यायची, कारण आपण बटाट्यामध्ये, म्हणजे हे स्टफिंग आहे ना। दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घेतले मी, थोडं मीठ, बटाट्याचं आवरण आपलं हे तयार झाले। आता कोळंबी आता मी गार करत ठेवले। कोळंबी गार झाली छान की आपण पॅटीस करायला घेऊयात। कॉर्नफ्लेक्सचा चुरा करून घेऊयात। हा मिक्सरमध्ये फिरवायचा आहे, पण अगदी एकदाच असा गुर करायचा आणि झालं। आता आपली कोळंबी जवळजवळ गार झाली आहे। चला, आता आपण पॅटीस करून घेऊया। त्यासाठी मी इथे थोडं तेल घेतलंय।
जरा तळहाताला असं तेल लावून ह्याची अशी वाटी करून घेऊयात आपण. आपलं स्टफिंग भरूया कोळंबीचं. तर हे मी कॉर्नफ्लेक्समध्ये बुडवून घेते आहे. त्याला छान असे कॉर्नफ्लेक्स लागले पाहिजे. कॉर्नफ्लेक्समुळे काय होतं, छान क्रिस्पी राहतात ते आणि मस्त लागतात. मी थोडंसं जाड घेतलं इथे. तुम्हाला हवं तर अजून थोडं बारीक करता येईल. अगदी म्हणजे रव्यासारखं बारीक नाही करायचं. चुरा थोडा बारीक केला तरी चालेल. चला आता आपले पॅटीस तयार आहेत. मी आता ते शॅलो फ्राय करून घेते. फ्राय पॅन जरा असं फिरून घेते म्हणजे सगळीकडे छान तेल लागतंय असं. चला आपलं छान गुलाबी झालेत पॅटीस. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. सो अशा प्रकारे आपले कोळंबीचे पॅटीस तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि अनुया फीड्सला सबस्क्राईब करा.